आसनस्थ होण्याची विनंती करते। आज ज्यांना आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या जीवन गौरव पुरस्कारानं गौरवलेलं आहे, त्यांचं अतिशय सुंदर असं मनोगत आपण ऐकलेलं आहात आणि त्यातल्या ज्या मोकळ्या जागा आहेत त्याची कलाकुसर आणि त्या मोकळ्या जागा अधिक स्पष्ट व्हाव्या हा या मुलाखतीमागचा उद्देश आहे। आपण सगळ्यांनी बसून घेतल्यानंतर मी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये प्रभाताईंचं पुन्हा अभिनंदन करते की अलंकारिले कवण कवणे असं आपण म्हणतो, तर ह्या पुरस्कारानं शासनाचाच सन्मान झालेला आहे असं माननीय सांस्कृतिक मंत्र्यांनी म्हटलेलं आहे। मला एवढंच सांगा की शिक्षण क्षेत्राशी अतिशय रममाण झालेले असे आईवडील तुम्हाला लाभले आणि त्यांचा सौंदर्यवाद हा रक्तातून आणि अनुभवातून तुमच्याकडे आला, हा तुमच्या आयुष्यातला जो पहिला भाग्ययोग असेल तर दुसरा भाग्ययोग तुम्ही नेमका कशाला म्हणाल? एक तर हे भाग्य प्रथम मिळायला खरंच भाग्य लागतं आणि चांगल्या घराण्यात जन्म व्हावा, सुशिक्षित आईबापांच्या पोटी जन्म यावा, बाहेरचं वातावरण चांगलं व्हावं, चांगलं असावं आणि चांगले गुरुजी मिळावेत तरच तुमचं व्यक्तिमत्व घडतं असं मला वाटतं। आणि जरी मी गायिका व्हायचं ठरवलं नव्हतं, संगीत घरात नव्हतं, तरीही नशिबानं मला अतिशय चांगले गुरुजी मिळाले। माझे दोन्ही गुरु सुरेश बाबू माने आणि हिराबाई बडवदेकर। सुरुवातीचं शिक्षण विजय करंदीकर यांच्याकडे माझं झालं। संगीताची तोंड ओळख मैफिली करत होते तेव्हा काही कळत नव्हतं, परंतु मैफिलीसुद्धा करत होते त्या काळामध्ये। आणि नंतर सुरेशबाबूंच्याकडे जेव्हा मी गेले ना तेव्हा मग नुसता सा लावायचं म्हटलं तरी डोक्यावर प्रेशर यायचं की कसा सा लागेल आपल्याला, एक एक मनाचं ओझं असायचं एक सूर लावताना, कारण तेव्हा गाणं कळायला लागलं होतं आणि गाणं कळणं ही फार महत्त्वाची पायरी असं मला वाटतं। अनेकांना सुरेल आवाज असतो, छान गातात, पण आपण चांगलं गातोय, सुरेल गातोय हे कळणं फार महत्त्वाचं असतं। मग तुम्ही बेसूर झाला तरी हरकत नाही, तुम्हाला कळत असं तुम्ही सुरेल गाताय। त्यामुळे ते शिक्षण माझं खूप छान झालं। मुख्य म्हणजे आपल्याकडे काय गुरुशिष्य परंपरेमध्ये की अंधानुकरण करायचं, गुरुंनी सांगितलेलं तेवढंच गायचं आणि त्यांचाही गुरूंचाही आग्रह असतो की मी सांगतो तसंच गा। पण माझे गुरुजी फार उदार होते, त्यामुळे त्यांनी मला स्वतंत्र फुलू दिलं। माझ्यात जे चांगलं होतं ते त्यांनी त्याचा विकास केला। म्हणजे घरी कोणी लोक त्यांच्याकडे आले ऐकायला, म्हणायचे ह्या मुलीचं गाणं ऐका, हिची ठुमरी ऐका, तेव्हा मी ऐकून ऐकून गायची बडे गुलाम अली खानची ठुमरी। आणि त्यांनी काही शिकवलं नव्हतं, ठुमरीचं दादरा हे मी कोणाकडे शिकले नव्हते, पण ऐकून मला ते सगळं पाठ झालं होतं आणि ते त्यांनी ऐकलं पण होतं। तर कोणी आलं की सांगायचे की हिची ठुमरी ऐका, हिच्याकडे गझल ऐका, तर त्यांनी मला फुलू दिलं आणि मला स्वतंत्र पंख दिले, माझ्या पायावर मला उभी केली। त्यामुळेच ते गेल्यानंतर जेमतेम 6 वर्ष मी शिकले असेन त्यांच्याकडे आणि त्या काळातही ते अनेकदा बाहेर जायचे। पूर्वीचे गुरु कसे असायचे तुम्हाला माहिती, आता म्हणजे कसं की आठवड्यातून एकदा मीच वेळ पाहत बसते, माझे शिष्य येतात की नाही शिकायला 4 वाजता म्हणजे 4 वाजता, पण तेव्हा तसं नसायचं ना, ते येतील तेव्हा शिकायला बसायचं। तर अशा त्या काळामध्ये 6 वर्ष मी त्यांच्याकडे शिकले, पण त्यांनी इतकं प्रेमानं शिकवलं की मला आज कोणाकडे जाण्याची गरज भासत नाही। म्हणजे काय, ज्ञान सगळीकडनं घ्यायचं असतं हे मला माहीत आहे, पण प्रत्यक्ष जाऊन घेणं आणि समजून घेणं आपल्याला काय चाललं आहे ते मला समजतं आणि मी ते घेऊ शकते। ही जी माझी अवस्था किंवा माझा स्तर आज आहे तो त्यांच्या शिकवण्यामुळे आहे। मग मला एक सांगा की त्यानंतर हिराबाईंच्या बरोबर तुम्ही जवळजवळ त्या तरुण वयामध्ये, खरं तर कोवळ्या वयामध्ये संपूर्ण भारत फिरलात, त्यांच्या मागे तुम्ही तानपुरा संगत करण्यासाठी आणि स्वरसंगत करण्यासाठी बसत होतात, तेव्हा हिराबाईंकडनं तुम्हाला काय मिळालं असेल त्या वेळात? काय झालं की म्हणजे आपल्या लक्षात येत नाही, आपण खूप मेहनत करतो, चांगलं शिक्षण घेतो संगीताचं, घरी छान गात असतो आपण, पण बाहेर स्टेजवर बसल्यानंतर साई लागत नाही तर मैफिलीमध्ये बसल्यानंतर कसं गायचं याचं शिक्षण मला हिराबाईंनी दिलं। कारण ते 2 वर्ष त्यांच्याबरोबर मी सतत हिंडत होते आणि श्रोत्यांना काय हवं, श्रोत्यांची काय अपेक्षा असते किंवा श्रोता जर बदलला तर आपण कसं बदलायचं, कोणता राग गायचा, त्याच्यानंतर काय गायचं, अनुक्रम देखील महत्त्वाचा असतो। तुम्ही कोणत्या रागानंतर काय गाता
हे फार महत्त्वाचं असतं. तर ते शिक्षण मला त्यांच्याकडनं मिळालं आणि ते फार महत्त्वाचं शिक्षण आहे. म्हणजे मैफिलीचं सौंदर्य शास्त्र जे आहे ते तुम्हाला प्रत्यक्षच त्याचा प्रत्यक्ष कार्यानुभव मिळाला तिथे. बरोबर. तुमच्या काळामध्ये उच्च विद्याविभूषित अशा मुली ह्या गाण्यात खूप कमी येत होत्या. एका बाजूला तुम्ही शिक्षण सांभाळलेलं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही संगीताचं शिक्षण घेताय. गुरुकडून अगदी 6-7 वर्ष सुरेश बाबूंकडनं आणि त्याच्यानंतर हिराबाईंच्या बरोबर बसून हा जो काही अनुभव मिळाला तो, त्याच्या पुढची जी तुमची एकलव्याची साधना आहे ना, त्या संदर्भात त्या साधनेनं तुम्हाला काय दिलंय? नंतर नोकरीसाठी मी पुणे सोडलं असं झालं. कारण बाबुरावांच्याकडे 6 वर्ष, नंतर 2 वर्ष हिराबाईंच्याकडे, मग थोडे दिवस नाटकात फार मला ढकलल्यासारखं केलं, लोकांनी ओढल्यासारखं केलं. मला जायचं नव्हतं नाटक. परंतु ती 2-3 वर्ष मी थोडं कुठे कुठे काम केलं आणि मी मग निग्रहाने तिथून बाहेर आले. म्हटलं मला नाटकात काम नाही करायचं. आणि मग अशा वेळेला आकाशवाणीची नोकरी होती. तर त्यासाठी मला नागपूरला जावं लागलं. सुरुवातीला मी रांचीला गेले 1-2 महिने, पण प्रथमच मी आईवडिलांना सोडून गेले होते, पुणे सोडून गेले होते. तेव्हा मी त्यांना लिहिलं माझी जर बदली केली नाही तर मी नोकरी सोडीन. तर ताबडतोब मला नागपूरला माझी बदली झाली. तिथे माझी बहीण होती. तर त्या काळामध्ये रेडिओ हा एक मोठा गुरु होता आणि कोणी ओळखीचं नव्हतं. दिवसभर मी ऑफिसमध्ये असायची, ते आमच्या स्टुडिओमध्ये अनेक टेप्स होत्या. तर त्या ऐकत बसायच्या आणि त्याच्यामध्ये मला आमिर खान आणि बडे गुलाम अली खान यांचं गाणं मी खूप ऐकलं. त्या काळामध्ये माझा छान अभ्यास झाला आणि सरगम आज माझं एक वैशिष्ट्य बनलेलं आहे असं म्हणेन मी, लोक म्हणतात. तर त्याचा अभ्यास मी तिथे केला. कारण आमिर खानच्या गाण्यामधला तो एक फार प्रभावी असं एक साधन आहे, संगीत सामग्री असं मला वाटलं. आणि त्यामुळे तुमचं सगळं गाणं डोळसपणे तुम्हाला दिसतं, तुम्ही काय करताय. एक कण लावला आहे की एक तुम्ही वळण हळूच घेतलं आहे का त्याच्यावर जोर लावला, हे सगळं तुम्हाला त्या सरगममधनं शिकायला मिळतं. मी म्हणते की तुम्हाला सरगम मैफिलीत गायचं नसलं तरी तुम्ही शिक्षणात सरगम जरूर ठेवा. तुमचे डोळे एकदम उघडतात, तुम्हाला प्रत्यक्ष दिसतं काय चालतंय ते, तुमच्या समोर संगीत उभं राहतं. काय सुंदर आहे हे. आणि हाच तुमच्या संशोधनाचा पुढे विषय ठरला. नंतर मी म्हटलं ना, पुष्कळ लोकांनी मला खूप खूप त्रास दिला. तर त्यामुळे मग मी म्हटलं हा विषय आपण PhD साठी घ्यायचा. आणि मग मला वाटतं माझं एकटीचंच ह्याच्यावर काम असेल. तर सरगमची उत्पत्ती कशी झाली, म्हणजे सरगम आलंच कशाला, जरुरी नव्हती तर सरगमचा काय उपयोग काय होता. मग स्वरांची नामकरण जे झालं ते कशासाठी झालं, मग शिक्षणात त्याचा उपयोग कसा झाला, त्याचा विकास कसा झाला, मग संगीत सामग्री म्हणून त्याच्यामध्ये एक सामर्थ्य कसं आहे, आपल्या प्रस्तुतीकरणामध्ये वैविध्य कसं आणू शकतं, आपलं प्रस्तुतीकरण कसं संपन्न होऊ शकतं. आणि एकतर आहे की सांगीतिक निवेदन त्याच्यामधनं होतं. क्या बात आहे. त्यामुळे संगीत ही कला मूर्त आहे. तुम्हाला काय चालतं आम्ही करत असतो, तुम्हाला काय कळतं काय त्यातलं, म्हणजे तुम्हाला, म्हणजे ज्यांना खरंच त्यांचा अभ्यास नाही अशा लोकांना विचारते की तुम्हाला कानाला गोड लागतं, त्यातले भाव तुमच्यापर्यंत पोचतात, परंतु संगीत जाणून त्याचा आनंद घेणं हे जे होतं ना, हे सरगम जर तुम्ही चांगल्या तऱ्हेने शिकलात किंवा त्याची माहिती करून घेतली तर तुम्हाला अधिक आनंद घेता येतो. की ह्यानी असं वळण कसं घेतलं, किती अवघड आहे. ते ऐकायला सोपं असतात अनेक गोष्टी, पण प्रत्यक्ष करताना ते खूप कठीण असतं. आणि त्यामुळे मग सरगमच्या शैली किती झाल्या. आज तर लोकसंगीत सोडलं तर अगदी शास्त्रीय संगीतापासून फ्युजनपर्यंत फिल्म संगीत घ्या, नाट्यसंगीत घ्या, भावगीतं घ्या, कोणतंही संगीत घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये सरगम नाही असं नाही. त्यामुळे ते किती लोकप्रिय आहे, त्याच्यामध्ये किती क्षमता आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय सुंदर बोललात तुम्ही की संगीताच्या संपूर्ण अवकाशामध्ये प्रत्येक विधेसाठी सरगम ही अत्यंत सौंदर्य शोधक आणि तितकीच तुम्ही कुठं आहात हे दाखवणारी अशी गोष्ट आहे. तुम्ही असं खूप गोष्टींवर विचार केलेला आहे. म्हणजे मला तुमच्यासारख्या गानसाधिकेला असं विचारावं असं वाटतं की किराणा घराण्याची तालीम किंवा एखाद्या घराण्याची चौकट सांभाळतच आयुष्यभर राहणं आणि ती चौकट ओलांडून पुढं जाणं, ह्यातले फायदे तोटे काय असतात? तुमची तशी वृत्ती हवी असं मला वाटतं. चौकटीत राहणंच तुम्हाला आवडत असेल तर मग काय करू शकत नाही आपण.
परंतु मला भारतीय म्हणा अभारतीय म्हणा सगळे संगीत प्रकार आवडतात. मी जिथे जिथे जाते तिथे ऐकते आणि तिथलं जे आवडलं मला ते मी न कळत कळत घेतलेलं आहे आणि त्याचा मला खूप उपयोग झाला असं मी म्हणते. तर वेस्टर्न म्युझिकचा मला खरं काही उपयोग नव्हता. म्हणजे आपल्या संगीतासाठी ती हार्मोनी आहे, आपला मेलडी आहे म्युझिक, म्हणजे त्यामुळे तिथलं घेण्यासारखं असं काही नाही आहे. तरीसुद्धा मला ते संगीत शिकावंसं वाटलं आणि मी रेडिओमध्ये असताना वेस्टर्न म्युझिकच्या परीक्षा दिल्या. अरे हां, म्हणजे त्यानंतर पुढे मला काही करता नाही आलं. तसंच कर्नाटक संगीताचं मला ते खूप आवडतं आणि रेडिओत असतानाच तो भाग माझ्याकडे होता, विभाग. मला कळत नव्हतं तरी मला का दिलं माहीत नाही, दुसरं कोणीच नव्हतं कदाचित. त्यामुळे तो भाग माझ्याकडे आला आणि कर्नाटक संगीताचे मोठे मोठे दिग्गज त्यावेळेला माझ्या हातनं मी त्यांना रेकॉर्ड केलं, त्यांना ऐकलं, त्यांच्याशी बोलले. तर मला त्यांच्यातला तो गमकाचा भाग आहे, ज्याला हेल आपण म्हणतो, अनेकांना ते आवडत नाही, पण तो अतिशय मोहक असा तो आविष्कार आहे असं मला वाटतं. तर ती गमक आणि त्यांच्यामधली सरगम गाण्याची जी पद्धत आहे ती शैली मला खूप आवडली आणि ती पण नंतर माझ्या गाण्यामध्ये हळूहळू शिरली. मी तुम्हाला त्यावरच बोलतं करणार होते की कर्नाटक संगीतातले अनेक राग हे हिंदुस्थानी पद्धतीनं तुम्ही सादर केलेत आणि आजही तुम्ही असं म्हणता की कर्नाटक संगीत शिकण्याची जी पद्धत आहे ती आपल्याकडे आपण हिंदुस्थानी रागसंगीतात आत्मसात करायला हवी. तर त्या संदर्भात आमच्या रसिकांना थोडं सांगता का? आपल्याकडे काय आहे की गुरुवर आपण अवलंबून असतो की त्यांनी काय शिकवायचं विद्यार्थ्याला. एक स्ट्रक्चर ज्याला म्हणतो ना आपण, एक सिलेबस म्हणा किंवा एक अभ्यासक्रम असं आपल्याकडे नाही आहे. जो तो गुरु आपल्याला जे भावतं किंवा त्याला जे वाटतं विद्यार्थ्याला शिकवावं त्याची गुणवत्ता पाहून शिकवत असेल तो. पण मला काय वाटतं की स्वर आणि लय ह्या जे बेसिक गोष्टी आहेत, कुठल्याही संगीतात तुम्ही जा, जगातल्या कुठल्याही तुम्ही संगीताचा अभ्यास करा, सूर आणि लय तिथे आहेत. तर त्यांचा भारतीय संगीताच्या संदर्भात जो अभ्यास करायचा आहे त्याच्यासाठी जे फाउंडेशन आहे ते त्याचं समानीकरण, त्याचं स्टँडर्डायझेशन व्हायला काहीच हरकत नाही. त्यामुळे सगळ्यांचा तो बेस तयार होऊ शकतो आणि मग तुमच्या क्षमतेप्रमाणे गुरुनी पुढे शिकावं की तुम्हाला काय शिकायचं तुम्ही शिकू शकता. तर तो भाग मला त्यांचा खूप आवडला आणि त्यांच्याकडे साहित्यावर फार भर आहे. तुम्ही कानामात्रेचा देखील त्याच्यामध्ये फरक करू शकत नाही. त्यामुळेच आज अनेक हजारो कलाकार त्यांचे एकत्र बसून बंदिशी गाऊ शकतात. आमच्याकडे एकाच गुरुकडे शिकलेले 2 शिष्य गाऊ शकत नाहीत. त्यांना प्रॅक्टिस करावी लागते तरच ते गाऊ शकतात. म्हणजे कानामात्रेचाही फरक तुम्ही तिथे करू शकत नाही. इथे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. एका अर्थाने चांगलं आहे ते, पण त्याचा दुरुपयोग होऊ नये. खरं मला असं वाटतं की बोलता बोलता म्हणजे आत्ता आमच्या दोघींच्याही मनामध्ये खूप वेळ झालेला आहे, ही भावना आहेच. पण आत्ता मी प्रभाताईंशी बोलते तर मला असं वाटतं की संगीताचा मुळापासून इतका चिकित्सक वृत्तीनं अभ्यास करून त्यातली शास्त्रकारिता आणि कलाकारिता अशा दोन्हींचा मेळ तुम्ही कायम तुमच्या विचारामध्ये आणि तुमच्या रचनांमध्ये सांभाळलेलं आहे. त्याच्यामागे हे कारण आहे की जिथलं जे जे चांगलं आहे, जे जे उत्तम उदात्त उन्मन, ते सगळं तुम्हाला स्वतःच सामावून घ्यावंसं वाटतं. मी फिल्म संगीत देखील खूप ऐकते. त्याच्यातूनही घेण्यासाठी पुष्कळ असतो. प्रत्येकात काहीतरी चांगलं असतं आणि ते शोधायचा आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं आणि ते मी करत आले. माझ्या गुरुने सांगितले जिथं जे चांगलं तुला दिसेल ते तू घेण्याचा प्रयत्न कर. आजही माझी तीच अवस्था. मला माझ्याबरोबरचे लोक म्हणे हे गाणं काय ऐकते तू, ते कशाला ऐकते. मला त्याच्यामध्ये काहीतरी दिसत असतं आणि मग खरंच ते घेत असते. गाणं कसं गाऊ नये हे तरी कळतं. हे आणखी सरस आहे. हे फारच सुंदर आहे. पण म्हणजे निरक्षीर विवेक आलाच. प्रभाताईंच्या संदर्भामध्ये गेली अनेक वर्ष मी त्यांच्या संपर्कात आहे. माझं खरंच भाग्य आहे. आणि तुम्ही म्हणता म्हणजे तुम्ही सगळे मनात म्हणत असाल तसं की मारुबिहाग किंवा कलावतीची ती बंदिश ही ह्या बंदिशी ही प्रभाताईंची आपली खरी एक वेगळ्या पातळीवरती, एका वेगळ्या साकवावरती झालेली ओळख आहे. पण त्याच्या पलीकडे त्यातला सौंदर्यवाद तुमच्या बंदिशींमधला हा खूप भावतो.
म्हणून मला तुम्हाला असं विचारायचं सगळ्यांच्या वतीनं की बंदिशींची रचना करावी किंवा नवीन रागांची रचना करावी असं तुम्हाला नेमकं कुठल्या क्षणी वाटलं असेल ते जरा सांगा. मी जसं म्हटलं की गुरूंचा सहवास मला 6 वर्ष जेमतेम मिळाला आणि माझ्या आयुष्यात त्यांचं स्थान असं होतं की तिथे मी दुसऱ्या कोणाला बसवू शकले नाही. आजही गुरु म्हणून मी एकच नाव घेते आणि त्यांनी त्या सुरुवातीच्या 1 वर्ष जो यमन शिकले मी, त्या यमननी माझ्या पुढे सर्व संगीताचं विश्व उलगडवून दाखवलं असं म्हणेन मी. की त्यांनी मला फरक असं केलंच की हे नाट्यसंगीत हो, असे ते स्वर असे गेले की ठुमरी होते, त्याचं ते काही भावगीत होतं. म्हणजे इतकं त्यांनी मला खोलवरम तेव्हा कळत काहीच नव्हतं मला त्या क्षणी, मी लहानच होते तेव्हा, पण ते कानात होतं माझ्या, ते कुठेतरी आज जाऊन बसलं होतं आणि आज मला त्याचा खूप उपयोग होतो. की स्वराविष्कारावरती तो संगीत प्रकार अवलंबून असतो. स्वर बांधणी तीच असते, स्वरमाला त्याच असतात, पण ज्या तऱ्हेनं तुम्ही त्याचं उच्चारण करता, त्याला जो संदर्भ देता, त्यामुळे त्या संगीत प्रकारामध्ये तो जाऊन बसतो. ते हे लक्षात जर घेतलं आपण तर ठुमरी कशी आणि ख्याल कसा हे सहज तुम्हाला कळतं. तुम्ही वेगळं ठेवू शकता. नाही तर अनेक कलाकार काय होतं की ठुमरीचं नाव घेतात पण त्याचं नाट्यसंगीत करतात. तेव्हा असं झालं नाही पाहिजे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. नाट्यसंगीताचा वेगळा आहे, ठुमरीचा स्वभाव वेगळा आहे, त्यांना त्यांची सामग्री वेगळी आहे, ही लक्षात घेऊनच ते मांडलं पाहिजे. या निकडीतून कुठेतरी बंदिशी तयार झालेल्या बंदिशी अशा झाल्या की बाबूराव गेल्यानंतर मग काही राग मला आवडायचे, ते गाण्याकरता बंदिशी कुठून आणायच्या आणि कोणाकडे जायचं म्हणजे त्यांचं शिष्यत्व घ्यावंच लागणार, ते मला नको होतं. मग मी म्हटलं प्रयत्न करून बघूया आणि मग ज्या बंदिशीने मला रचनाकार म्हणून नाव दिलं त्याच मारुभियाच्या पहिल्या माझ्या बंदिशी आहेत, कलन नाही आणि जागू मै सारी रहना. आणि त्यानं म्हणत ते दोन्ही त्याच काळामध्ये झालेले आहेत आणि त्या लोकांनी मान्य केला, श्रोत्यांनी मान्य केल्यामुळे मग मी पुढे करतच गेले बंदिशी. आणि आज मी कधी कधी चेष्टेने म्हणते भातकड्यांच्यानंतर माझी पुस्तकं समोर येतील. हे तुम्ही चेष्टेने म्हणालात तरी सुद्धा आत्ता तुमच्याशी बोलत असताना मला सांगायचं होतं तुम्हाला की गेले कित्येक दिवस आम्ही याच विषयावर बोलतो आहोत. तर नेहमी आपण त्या बंदिशी ऐकतोच, पण मी परवा यूट्यूबवर मुद्दाम ती जागू मै सारी रहना म्हटलं आज ऐकूया. प्रभाताईंची खूप आठवण आली. तुम्हाला सांगते एका माणसानं त्याचा 10 तऱ्हेनं अर्थ लावायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे सगळे शब्द आणि त्याचं उच्चारण या तऱ्हेनं त्याचा अर्थ कसा बदलत जातोय याचा अभ्यास एका सर्वसामान्य रसिकानं केलेला आहे. मला हे सांगायचं आहे की स्वरांचा विचार, त्याच्या मागच्या भावदर्शनाचा विचार करत असतानाच तुमची ती बंदिश काव्य म्हणून सुद्धा इतकी जबरदस्त गुणवत्तेची आहे की तिचं मनोगत एक पुरुष 10 तऱ्हेनं यूट्यूबवर मांडतो. आजच्या काळामध्ये आजचा तरुण म्हणजे तुमचं संगीत हे फक्त एका पिढीचं संगीत नाही आहे, एका काळाचं संगीत नाही आहे, तर त्याला ओलांडून आजच्या तरुणाला भाग पाडतं विचार करायला. हा आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत आनंदाचा विषय. आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराची एक शैली असते, त्या शैलीला साजेशी बंदिश पण असावी लागते. नाही तर काय करायचं, कुमारांची एखादी बंदिश घ्यायची आणि माझ्या शैलीने म्हणायची, मग त्याचं सगळं ते काय म्हणायचं सौंदर्यच ते जातं ना. त्यामुळे माझ्या शैलीला साजेशी अशी बंदिश, मला जे सांगायचं आहे त्यातली सौंदर्य स्थळं दाखवायची आहेत म्हणा, रागरूपाची म्हणा किंवा त्यातल्या भावनेची, तो भाव माझ्या बंदिशीत आला पाहिजे. तसे शब्द, तशी वळणं, त्याचं उच्चारण, हे सगळं आणि ते श्रोत्यापर्यंत पोचलं पाहिजे. नाही तर बंदिश म्हणायचीच कशाला, त्याचे शब्द जर तुम्हाला कळले नाहीत, भाव कळला नाही तर म्हणायची कशाला ती. त्यामुळे मला असं वाटतं की शास्त्रीय संगीतकारांनी शब्दांचं उच्चारण चांगलं केलं पाहिजे. तुम्हाला लिहून घेता आलं पाहिजे आम्ही काय म्हणतोय ते, त्यातले भाव तुमच्यापर्यंत पोचले पाहिजेत. संगीत अमूर्त आहे मला माहीत आहे, परंतु जेव्हा तुम्ही शब्दांचा वापर करता तेव्हा तो वापर जाणीवेनं झाला पाहिजे. नाहीतर मग शब्द म्हणूच नका ना. आमच्याकडे ध्रुपद धमार आहे, नुसतं ओम तोमनं चालतं सगळं गाणं. तर तसंही एक राग छान उभा करू शकतो आपण. जेव्हा आपण घाटाकडे येतो, एखादा संगीत प्रकार उभा करतो तालाच्या माध्यमातनं, तेव्हा आपल्याला बंदिश लागतेच लागते.
तर ती बंदिश तुमच्या एकंदर शैलीला साजेशी असावी असं मला वाटतं. नाहीतर मग दुसऱ्याची बंदिश घेऊन त्याची मोडतोड करायची हे मला मान्य नाही. आणि त्यामुळे मला कळलं की मी छान बंदिशी करू शकते. क्या बात है. आत्ता तुम्ही बोलत होतात आणि मी एक सामान्य रसिक म्हणून ऐकते. मला असं वाटत होतं की प्रत्येक संताचा सगुण भक्तीपासून निर्गुण भक्तीपर्यंतचा जो एक प्रवास आहे तसाच ह्या बंदिशीच्या माध्यमातून तुम्ही त्या संगीताचा प्रवास आकळून घेता. एक तुमचा जो तुम्ही केलेला बदल आहे की तुम्ही बंदिशींचा अंतरा ख्यालाच्या विलंबित ख्यालामधला सगळ्या बंदिशींचा नाही. हां, मी फार विचारपूर्वक तो विचार मांडलेला आहे की कोणता ते आपण सांगूया. संगीत ही एक अमूर्त कला आपण मानतो आणि ते आहेच अमूर्त कला. त्याला मूर्तरूप देण्याचा आपण प्रयत्न करतो आणि गायक कलाकाराला शब्दाच्या माध्यमातून तो साकार करण्याचा एक त्याला साधन मिळतं ते. परंतु जे ध्रुपदधमार म्हणा किंवा अष्टपदी म्हणा किंवा ठुमरी दादरा ह्याच्यामध्ये तुम्हाला शब्दांना सोडताच येत नाही. कारण ध्रुपदधमारामध्ये बोलांची उपज शब्दांच्या माध्यमातून करावी लागते. तुम्हाला ते शब्द असणं आवश्यक आहे. ठुमरीमध्ये तुम्हाला त्या शब्दांचा भाव दाखवावा लागतो म्हणून तिथेही शब्द आवश्यक आहेत. भावगीतामध्ये शब्द आवश्यक आहेत. मग ख्याल हा असा एकच संगीत प्रकार उरतो जिथे तुम्हाला शब्दाविना काम करता येतं. म्हणजे वाद्यसंगीतामध्ये प्रश्नच येत नाही शब्दांचा, परंतु कंठ्य संगीतामध्ये ख्याल हा असा एकच प्रकार आहे जिथे तुम्ही शब्दांचं प्रमाण कमी करून कमीत कमी शब्दांचा वापर करून ख्याल हा घाट उभा करू शकता. आणि आणखी एक माझ्या पुढे विचार येतो की प्रबंधानंतर अष्टपदीनंतर ध्रुपदधमार. प्रबंधामध्ये अनेक मोठं काव्य असायचं. अष्टपदीमध्ये परत 8 भाग झाले. ध्रुपदधमारामध्ये परत 4 भाग झाले त्या बंदिशीचे. आणि ख्यालामध्ये 2 अस्थायी अंतरा. ह्याचं पुढचं पाऊल का असू नये आणि ते का असावं त्याचं करता मी सांगते की विलंबित केवळ ख्याल मी म्हणते. विलंबित ख्यालामध्ये म्हणजे ज्याची चाल संथ असते आणि काय होतं की आपण केवळ मुखडा घेऊनच संपूर्ण विस्तार करत असू. संपूर्ण बंदिश कधीही म्हणत नाही आपण. मुखडा गेल्यानंतर परत संपूर्ण बंदिश म्हणायची, पुन्हा दुसरा आलाप करायचा असं होत नाही. एकदा बंदिश म्हणून झाले की आपण फक्त मुखड्याचा वापर करतो. मग तो केवळ मुखडाच आपण ठेवून सगळी जर रागाची रचना केली, त्यातलं सौंदर्य दाखवलं, नाद सौंदर्य, संगीताचं सांगीतिक निवेदन केलं. कारण शब्द आले की शब्द त्याच्यावर आरूढ होतात, त्यांचा भाव त्या स्वरांवर जाऊन बसतो असं मला वाटतं. त्यामुळे ते शब्द जर कमी ठेवले आपण. विलंबित ख्यालाचं का सांगते मी, मध्यलय आणि द्रुतलयमध्ये ती लयच इतकी वाहती असते की तुम्हाला एकच सारखी लाईन म्हटली तर मोनोटोनस होणार. पण विलंबित ख्यालामध्ये संथ लय असल्यामुळे आणि तुम्हाला आलापाचं काम ते जास्त असल्यामुळे फक्त मुखड्याने काम तुमचं चालू शकतं आणि जे काम स्थायी करू शकते तर मग तिथे अंतर कशाला ठेवायचा. आणि समजा स्थायीची उठावणच वरच्या सावर असेल तरीसुद्धा अंतर म्हणायचा म्हणजे हे केवळ तुम्हाला करायचं म्हणून करायचं असं होतं ना. अनेकदा स्थायी अशा आहेत की त्यांची सम वरच्या सावर आहे. परत अंतराची सम तिथे काय घ्यायची असं मला वाटतं. तर तिथे अंतराचं प्रयोजन काय असं म्हणते मी. आणि पूर्वी काय असायचं की अनेक गुरु किंवा कलाकार आपल्या बंदिशी चोरल्या जाऊ नयेत म्हणून अंतरेच म्हणायची नाहीत. त्यांना कोणी म्हटलं नाही हो तुम्ही अंतरा का निघाला. मी त्याच्या पाठीमागे कारण मीमांसा देते की ह्याच्यासाठी अंतरा नाही म्हटला तरी चालेल. संपूर्ण रागाचं रूप तुम्ही उभं करू शकता अंतऱ्याशिवाय. तर मग नुसती स्थायी का नाही म्हणायची, हा तो विचार आहे. पण ज्यांना म्हणायचे त्यांनी अंतरा म्हणावा, अंतराचे अष्टपदी सुद्धा करावी. मला काही म्हणायचं त्याच्याकरता. मला फक्त विलंबित ख्यालामध्ये स्थायी म्हणाविषयी वाटते. अंतरा म्हणत नाही कधी असंही म्हणत नाही किंवा माझ्या मुलींना शिकवत नाही असंही नाही. त्यांना सगळं शिकवते. त्यांना स्वातंत्र्य त्यांनी काय करायचं, स्थायी म्हणायची अंतरा म्हणायचं दोन्ही म्हणायचं, त्यांना मी ते स्वातंत्र्य देते. पण माझ्यापुरतं म्हणाल तर मी अनेकदा विलंबित ख्यालाचा अंतरा म्हणत नाही. आणि ज्यांना गाणं कळत नाही म्हणजे ज्यांनी अभ्यास केलेला नाही ते मला विचारत नाही का हो तुम्ही अंतरा गायला नाही. त्यांना तिथे कमतरता वाटत नाही. ज्यांना थोडं शिकलेलं असताना त्यांना वाटते अंतरा नाही गायला बाई.
काय सुंदर. मगाशी प्रभाताई बोलल्या ते इतकं मननीय म्हणजे चिंतनीय असं बोललेले आहेत. त्याच्यात तुम्ही असं म्हणालात की जे आपले पुरातन ग्रंथ आहेत, संगीत रत्नाकर आहे, भरताचं नाट्यशास्त्र आहे, तुम्ही तर कथ्थकच्या विद्यार्थिनी आहात. खरं तुमची त्या लय तालापासूनच खरं तुमचा सांगीतिक प्रवास सुरू झालेला आहे. तुम्ही असं म्हणता की ते त्या काळासाठी लिहिलेले ग्रंथ आहेत, त्यानंतर त्याच्यावरती एका वेगळ्या रीतीनं काळावर हुकूम विचार व्हायला हवा, हे तुम्ही सतत अधोरेखित करत आलेला आहात. मग राग समय ज्याचा तुम्ही आत्ता उल्लेख केलात किंवा रागरस ह्या ज्या संकल्पना आहेत त्याच्याकडे तुम्ही आत्ता कसं बघता सांगा. मला असं म्हणायचं की जेव्हा या संकल्पना आल्या असतील, नेमका वेळ आपल्याला सांगता येत नाही, तेव्हा माणूस हा निसर्गाच्या जवळ होता, खूप जवळ होता. आता आपण 4 भिंतीमध्ये राहतो, स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्डिंग करतो, हॉलमध्ये गाणी ऐकतो आपण. तुम्हाला जे वेळ सांगितली नाही तर तुम्हाला माहिती आहे का कोणता समय राग कोणता म्हणायचा? 4 दिवस तुम्हाला बंद करून ठेवते मग तुम्ही राग ऐका बरं. तुम्ही म्हणाल का सकाळचा राग तरी? हे फक्त आपल्यावर झालेले संस्कार आहेत असं मला वाटतं. आणि इतक्या वर्षाचे संस्कार असल्यामुळे आपण त्यातून लगेच बाहेर पडणं आपल्याला शक्य होत नाही आहे. बाहेर पडावं असंही म्हणत नाही, मुद्दाम काही तसा प्रयत्न करायचा असंही म्हणत नाही. पण आजकाल मैफिली फक्त संध्याकाळी क्वचित सकाळी होतात. बाकीच्या रागांचं काय करायचं होतं, गेले पुष्कळसे गेलेला ते. त्यामुळे रागाचा आणि समयाचा तसा जवळचा संबंध ठेवू नका. तो कलाकार चांगल्या तऱ्हेने गातोय की नाही, त्यातनं तुम्हाला आनंद मिळतोय की नाही एवढंच बघा. आणि तसं झालं तर पुष्कळ राग परत आपल्याकडे येतील असं मला वाटतं. खूप महत्त्वाचा विचार आहे. मी अगदी मित्रत्वाच्या नात्याने आपल्याला सांगते की गेले 30 वर्ष संगीत संमेलनांचं निवेदन करत असताना एक रसिक म्हणून असं चुटपुट लागते की अरे दुपारचे रागच ऐकायला नाही मिळाले, अरे रात्रीचा दरबारीच कोणी ऐकवला नाही, अरे रात्रीचा हा रागच ऐकायला नाही मिळाला, हा कधी मिळेल ऐकायला, हा संध्याकाळच्या रागाकडे आपण कधी जाणार, कारण त्यावेळेला सुरूच होत नाही मैफल. हा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडतो. आपल्याकडे कर्नाटक संगीत जे आहे, साऊथ इंडियन जे म्युझिशियन्स आहेत ना, ते हे मानत नाहीत. ते कर्मठ असं सॉरी ते लोक कर्मठ आहेत असं आपण मानतो संगीतकार तिकडचे, पण तरीही ते लोक राग समय मानत नाहीत. आपल्याकडे काही कारणास्तव आपण ती पाहिजे. मी बघते. तर ते लोक मानत नाहीत, म्हणजे कटाक्षानं असं पाळत नाहीत. मग आपण कशा करता करतोय? मी जसं म्हटलं, आणि त्यांचे काही राग घेतात आपण. चारुकेशी तो राग सकाळीही ऐकला जातोय, रात्रीही ऐकवला जातोय, तेव्हा आपल्याला काही वाटत नाही आहे. म्हणजे मी आता असं केलं आहे की सकाळी जर चारुकेशी म्हणायचं असेल, म्हणजे जेव्हा म्हणते मी तेव्हा जौनपुरीचं त्याच्यामध्ये प्राबल्य ठेवते सकाळचा राग म्हणून, आणि रात्री म्हणायचं असेल दरबारी आणायचं त्याच्यामध्ये, असं काहीतरी करते. पण तसंच रागरसाचं आहे हो. मी आता एक राग म्हटला आणि सगळ्यांना सांगितलं तुम्ही कागदावर लिहा बरं तुम्हाला कोणता रस जाणवतो, सगळ्यांचं एक उत्तर येईल का? नाही येत. खरं आहे ते. तर हे त्या कलाकाराला तो राग उभा करण्यासाठी, मदत करण्यासाठी हे सगळे घटक आहेत. राग समय म्हणा की संध्याकाळचा राग म्हणत असाल तर मग तुम्ही तुमच्यासमोर तो डुबणारा सूर्य आहे, तो हलका वाहणारा वारा आहे, तो असं ती झाडं थोडी थोडी हलतायत, अशी संध्या उजेड कमी कमी होत चालला आहे, सगळं तुम्ही करू मग तो राग म्हणायला की तुम्हाला आतून काहीतरी चैतन्य तुमच्यामध्ये असं निर्माण होतं असं मला वाटतं. तसंच रसाचं आहे की हा राग म्हणजे हा रस आहे. आता भैरवीला म्हणतात की करुण रस आहे, त्याच्यामध्ये कितीतरी रसाचे गाणे आपण ऐकतो. आनंदाचा रस आहे, शृंगार रस आहे, भक्ती रस आहे, अनेक रस त्या भैरवीमध्ये आहेत. मला एकच रस लावून कसं चालेल? रसाचा रस हा लईवरती अवलंबून आहे असं मला वाटतं. जेव्हा संथ लईमध्ये तुम्ही गात असता तेव्हा शांत रस, भक्तिरस, थोडासा करुण रस असं तुम्हाला जाणवत असतो. जेव्हा लय चलती असते तेव्हा आनंद, उत्साह. तर लईचं त्याच्यामध्ये फार मोठं भाग आहे. म्हणजे कारण आहे की तुम्हाला आनंद मिळतो, तुम्हाला शांत रस मिळतो, भक्तिरस मिळतो, करुण रस मिळतो, शृंगार रस मिळतो. शृंगार मला वाटतं संथ लयीत आणि पळत्या लयीमध्ये सुद्धा मिळतो.
तर शब्दावरती देखील अवलंबून आहे. तो कलाकार ज्या तऱ्हेने तुम्हाला तुमच्या पुढे मांडतो, उभा असतो, तुमच्यासमोर प्रस्तुत करतो, त्याच्यावरही तो रस अवलंबून असतो. तो रागामध्ये नसतो असं मला वाटतं. तो कलाकार त्याच्यामध्ये रस घालतो आणि श्रोता देखील आपल्या परीनं तो रस अनुभवत असतो. दोघांचा रस एक असेलच असं सांगता येत नाही. आपण हे करून पहा. रस सांगू नका की आता नवीन रागाला जे नवीन राग झाले त्यांचा रस कोणचा, नवीन रागांचा समय कोणचा. तेव्हा आपण जे काही विशिष्ट राग पूर्व परंपरेने आले आहेत आपल्याकडे, त्यांचेच रस किंवा त्यांचा समय एवढ्यापुरतंच आपण पाहतो. पण आता संगीत वाहतं झालंय ना, तेव्हा तुम्हाला त्याच्यापासून आनंद मिळतो आहे. हेच महत्त्वाचं आहे. अमका रस तमका रस वाद्यसंगीतावरती कुठे तुम्हाला कळतो, शब्द नाही आहे. तुम्हाला जो त्या क्षणी भावतो रस, तुमच्या मनामध्ये जो उद्भव होतो त्या रसाचा, तो रस त्या रागाला लागतो. तसंच कलाकाराचं आहे. तो त्या क्षणी त्याला जे वाटत असतं त्या रागाबद्दल तो रस त्याच्यामध्ये घालत असतो. पण तो श्रोत्याचा असेल असं नाही आणि सर्व श्रोत्यांचं तर नाहीच नाही. खूप म्हणजे मला सारखं वाईट वाटतं की थोडं आणखी अर्धा तास आधी ही मुलाखत व्हायला हवी होती. मला तुम्हाला आणखी असं थोडंसं विचारावं असं वाटतं की आपण असं ऐकलेलं आहे, संगीतात अनेक मिथक आहेत की दीपक राग गायल्यानंतर दिवे लागले, मिया मल्हार सादर झाला आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. ही जी मिथकं आहेत किंवा अमुक एक गायक जेव्हा गातात तेव्हा त्याच्यातून ईश्वरच भेटतो किंवा अत्यंत दैवी असा अनुभव येतो असं जे म्हटलं जातं, तर ह्या सगळ्याकडे एक चिंतनशील बुद्धिवादी गायिका म्हणून तुम्ही कसं पाहता. आणि असं तुमच्या एखाद्या मैफलीमध्ये तुम्हाला असं देवत्व भेटल्याचा साक्षात्कार तुम्हाला कधी झालाय का? मला फक्त चांगलं गाता येतं. देव वगैरे भेटतो ना, क्षणिक कुठेतरी तुम्हाला असं वाटतं की खूप आतमध्ये काहीतरी झालं, पण इतकं क्षणभर असतं ते की माझी तेवढी पात्रता नाही. मला काय वाटतं की तुमचं गाणं ज्या साधनेमधनं तुम्ही त्याला पुढे करता तेवढं तुमचं व्यक्तिमत्वही तेवढं असायला हवं. तर मग तुम्हाला जे मल्हार राग गायला की पाऊस पडतो, अहो आपल्याकडे पाणी नाही, सगळ्यांना गाऊ दे ना मल्हार. का नाही पाणी पडत? दीपक राग फारसं ऐकण्यात नाही, पण त्यांनी दिवे लागलेले मी ऐकले नाही आहेत. दीपक रागाचं सोडणं, मल्हार रागाचं अनेक रोग आता दरवर्षी मल्हार उत्सव होतो. कधी पाऊस पडलाय? मला कालचं प्रभाताईंचं वाक्य आठवतं आणि तुमच्यासारख्या अजूनही थांबून बसलेल्या रसिकांना ते सांगावंसं वाटतं. ते असं म्हणतात की ज्या काळामध्ये संतांनी संगीताची साधना केलेली आहे त्या काळामध्ये असा देवत्वाचा स्पर्श असू शकतो, कारण त्यांचं सगळं वागणं, बरोबर आहे, त्यांची देहबोली, त्यांची मनबोली आणि स्वरबोली हे सगळं एकतानतेनंच पुढं जात होतं. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तो एक भाग होता. तुम्ही हरिवल्लभ, हरिदास, स्वामी हरिदास त्यांचं संगीत दैवी होतं असं म्हणेन मी, की त्यांना कशाचीच पर्वा नव्हती. आता आम्हाला मोठ्या विदाग्या पाहिजेत, मोठी फी पाहिजे, पंचतारांकित हॉटेल पाहिजे, विमानाने प्रवास पाहिजे, आम्हाला नाव पाहिजे, पैसा पाहिजे, तरी आम्ही म्हणायचं आमचं संगीत दैवी आहे. हे मला पटत नाही आहे. आमचं संगीत चांगलं आहे, उत्तम कलाकार आहात तुम्ही, उत्तम कलाकार आहात, पण दैवी हा कदाचित चांगल्याला समांतर शब्दात निघाला असेल दैवी, असं मला वाटतं. क्या बात है. एक बुद्धिवादी गायिका, चिंतनशील गायिका गेली अनेक दशकं या सगळ्या संदर्भामध्ये अत्यंत वस्तुनिष्ठपणे आपली मतं मांडते आणि हे त्यातलंच एक मत आहे आणि ह्याचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. अमूर्ताचा किंवा दैवत्वाचा स्पर्श हा त्या कलाकाराला एखाद्या कुठल्या तरी क्षणाला तो साक्षात्कार होणं हे बरोबर आहे, पण ते गाणंच दैवी आहे असं त्याचं एक सामान्यीकरण करणं हे त्या देवत्वाला सुद्धा थोडंसं खाली आणण्यासारखं आहे. तुमच्या अनेक बंदिशी जॅझ, फ्युजन या सगळ्या कला प्रवाहामध्ये सुद्धा वापरल्या गेलेल्या आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? एकतर त्यांना त्या आवडल्या आहेत म्हणून त्यांनी घेतल्या आहेत आणि मला असं वाटतं की माझ्या बंदिशी हा कुठेही जाऊन बसू शकतात. म्हणजे त्यांना थोडासा फरक केला लईचा एस्पेशली तर त्याच्यामध्ये आयडेंटिफाय होऊ शकतात त्या संगीत प्रकारात. म्हणूनच मी म्हटलं माझ्याकडे 2 मुली शिकत होत्या, त्यांनी जॅझमध्ये माझ्या बंदिशी वापरल्या आहेत, त्याच्या रेकॉर्ड्सही काढलेले आहेत आणि थोडासा फरक करून
त्यांना आवडतात म्हणूनच घेते. नाटकामध्ये वापरलेले आहेत मला न सांगता मात्र. मग असं कोणी केलं की तुमची प्रतिक्रिया काय असते? काय सांगणार, नावं सुद्धा सांगत नाहीत गातात ना. आता ही कुणाची बंदिश ते पण सांगत नाहीत. म्हणजे तेवढं तरी द्यावं ना मला क्रेडिट. मी काही पैसे मागत नाहीत त्याच्याकरता, पण निदान नाव तरी सांगावं ना. खरं तेही सांगत नाहीत. आपले भारतीय शास्त्रीय संगीतातले अनेक नामवंत वादक आणि गायक आता फ्युजनच्या अवकाशामध्ये आपल्याला सहभागी होताना दिसतात. आणि ज्याला विश्वसंगीत अशी एक आपण नवीन संज्ञा दिलेली आहे आणि त्यात ह्या सगळ्या मंडळींचा सहभाग असतो. एक ज्येष्ठ गायिका या नात्यानं तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? मला असं वाटतं की काळाची ती गरज आहे फ्युजन ही. म्हणजे तसे नवीन नवीन संगीत प्रकार आज येत आहेत. वैदिक काळापासून आजपर्यंत पाहिलं तर अनेक संगीत घाट आपल्यापर्यंत आलेले आहेत. तर आता हा एक नवीन संगीत प्रकार आपल्यासमोर येतो आहे. त्याला आपण थोडासा वेळ द्यावा असं मला वाटतं आणि त्याला फुलू द्यावं, त्याचा विकास होऊ देत. मग तो चांगला आहे की नाही आपण ठरवूया. पण त्याच्यामध्ये एक फायदा असा झाला आहे की अनेक देशातलं संगीत आपल्यापर्यंत पोचतं आहे. हे लोक काय करतात, अनेकदा काय होतं, वेळ नसतो त्यांना कलाकारांना. एक विमानाने पोचतोय, स्टेजवरच आला, तिथेच कपडे बदलले आणि वाजवायला घेतलं, असं होतं ना. तसं होता कामा नये. त्यांनी अगोदर थोडासा विचार केला पाहिजे आणि मग जर ते संगीत प्रस्तुत केलं तर त्याच्यामधनं निश्चित अधिक आनंद आपल्याला आपण घेऊ शकतो. आणि आपले काही कलाकार तिकडे वळले आहेत. त्याचं कारण तसं म्हटलं की त्यांना आवडलं असेल ते संगीत किंवा व्यवसायाची गरज पण असेल कदाचित. अशा अनेक कारणामुळं फ्युजन वाईट असं म्हणणार नाही मी, पण ज्याला जमते त्यांनी जरूर करावं. आणि कालचा तुमचा एक मुद्दा होता की आपलं संगीत पूर्णपणे कळून ते आपल्यात मुरल्यानंतर आपण एखादी दुसरी वाट जेव्हा चालतो तेव्हा ती भरभक्कम असते, तेव्हा ती विचारातून निर्माण झालेली असते. आणि त्या वाटेवर असं ठोसपणे चालणारी मंडळी मग त्या क्षेत्राला सुद्धा काहीतरी वेगळं देऊ शकतात. आणि आपल्याला सुद्धा ते भारतीय संगीत पुढे जाऊ शकतं, लोकांपर्यंत पोहोचू, भारताच्या बाहेर स्पेशली पोहोचू शकतं. जे संगीत पोहोचवण्याचा अनेक विद्यापीठातनं म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या आता वेळेअभावी मी बोलू नाही शकणार. पण सर्वात पहिल्यांदा मला असं वाटतं की पाश्चात्य विद्यापीठांमध्ये भारतीय संगीत शिकवायला सुरुवात करणारे जे अग्रणी कलाकार आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर प्रभाताई अत्रेंचं नाव आहे आणि स्त्री कलाकारांमध्ये तर पहिलं नाव आहे, हे सांगायला पाहिजे. आणि तुम्ही तिथला सगळा अनुभव घेतला. आज आणखी एक गोष्ट मला म्हणजे प्रश्न नाही विचारतायत म्हणून केवळ बोलतीये की SNDTमध्ये संगीताचं सिलेबस पहिल्यांदा अर्थपूर्ण रीतीनं कार्यान्वित करणं ह्याचं सगळं श्रेय हे डॉक्टर प्रभाताईंना जातं. मगाशी गमतीत म्हणालात तुम्ही की भातखंड्यांच्या नंतर माझी पुस्तकं समोर येतील. हा तुमचा विनोद होता, आमच्यासाठी तो विनोद नव्हता. कारण त्याच्यासाठी इतके प्रयत्न तुम्ही केलेले आहेत आणि इतका चौरस आणि चौफेर तुम्ही विचार केलेला आहे, हे मला या व्यासपीठावर तुमचा सन्मान होताना सांगावंसं वाटतं. पण डॉक्टर प्रभा अत्रे फाउंडेशन किंवा स्वरमयी ह्यासारख्या व्यासपीठांची आणि आस्थापनांची तुम्ही प्रतिष्ठापना का केलीत, का ते निर्माण केलं? काय होतं की आपल्या हातात एखादी संस्था असली की आपल्याला जे करावं असं वाटतं. रेडिओमध्ये असताना मी अनेक कार्यक्रम केले. माझ्या हातामध्ये रेकॉर्डिंग होतं, कलाकार होते, प्रसार माध्यम होते, सगळं होतं. त्यामुळे तिथे मी काही नवीन गोष्टी करू शकले. त्याच्यानंतर मग आपली संस्था असली की आपल्याला जे करायचं आहे, काही नवीन मांडायचं आहे, प्रयोग करायचे, ते शक्य होतं. आणि मुख्य म्हणजे मला श्रोता तयार करायचा होता. आपल्याकडे श्रोत्यांना तयार करण्याचं काही साधन नाही आहे, शिक्षण नाही आहे. त्यांनी ऐकायचं आणि मग त्यातनं श्रोता चांगला तयार होतो. पण त्याला श्रोता तयार करणं म्हणतात की जाणकार तयार करणं, की त्यांनी चांगलं वाईट ह्याच्यामधला तरी फरक तिथपर्यंत तरी त्याचं शिक्षण व्हावं. तर तो माझा प्रयत्न होता की मी आमच्याकडे जे मैफिली करते तर माझा श्रोत्याने एक विनंती असते की तुम्ही विचारा प्रश्न, तुम्हाला काय त्यातलं कळलं नाही, कळलं काय, हे त्यात संवाद साधल्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतात. तर तो श्रोत्यांना तयार करणं किंवा श्रोत्यांसाठी शिक्षणाची व्यवस्था करणं आपल्याकडे कुठेच नाही आहे ना. पहा ना की श्रोत्यांनी नुसतं इथं यायचं जे काय त्यातनं समजेल त्यातनं आपलं शिक्षण वाढवायचं असं आहे. तर तो एक उद्देश होता. आणखी नवीन शिकणाऱ्यांना व्यासपीठ द्यायचं. आता संगीताचा व्यवसाय जो झालेला आहे ना तो कसा करायचा हे पण शिकावं लागतं. खरं म्हणजे नुसतं गाणं शिकून चालत नाही, तो व्यवसाय कसा करायचा तर ते आम्ही शिकवतो.
कारण त्याशिवाय ना तर घरीच बसवतो कलाकार ना, त्याला बाहेर कसं पडायचं, काय काय करावं लागतं ते सांगणार कोणी नसतं ना. तर त्याचं सांगीतिक व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आम्ही तिथे प्रयत्न करतो. म्हणजे त्यांना बोलायला लावतो, अनाऊन्समेंट देतो, आभार प्रदर्शन, ते हे सुद्धा उभं राहून करणं कठीण असतं. द्यायला लावतो की ह्याच्यावर समीक्षा लिहा, हे सगळं असं आम्ही काहीतरी करत असतो ज्यातनं चांगले कलाकार, त्यांना एक सर्वांगीण शिक्षण मिळेल आणि श्रोता. आणि मला जे काही नवीन करायचे समजा कर्नाटक आणि हिंदुस्थानी संगीतामधले असं काही प्रयोग बाहेर कोणाला सांगू मी, तुम्ही करा, माझी संस्था असली की मला ते करता येतं. किती सुंदर विचार आहे हा, आणि हा आपल्या सगळ्यांना अत्यंत महत्त्वाचा आहे. हा विचार अनेक वर्षांपूर्वी डी.व्ही. पलुस्करांनी मांडलेला आहे. त्यांनी असं म्हटलं होतं की मला तानसेन निर्माण करण्यात रस नाही आहे, मला कानसेन निर्माण व्हावेत असं वाटतं. त्यांच्या या वाक्याचा कानसेन हा शब्द आम्ही अनेकदा वापरतो अनेक मैफलींमध्ये, पण तो कुणी निर्माण केला, कशा हेतून निर्माण केला, यावर मला असं वाटतं की क्वचितच कुठेतरी विचार होतो. तो प्रभाताई तुम्ही विचार करताय आणि या सगळ्यासाठी तुम्ही ते व्यासपीठ निर्माण करताय. आणखी काय म्हणू मी तुम्हाला, जीवेताम शरदशतम असं आमच्यातला प्रत्येक माणूस आत्ता या क्षणाला तुमच्या संदर्भात म्हणतो की आजचं सुद्धा तुमचं हे वावरणं तुमचं वय विसरायला लावणार आहे. तुम्ही जो विचक्षण वृत्तीनं संगीताचा विचार करताय तो सगळा थक्क करणार आहे की वयाबरोबर माणसाच्या अनेक संवेदना बधीर होतात, पण सुदैवानं तुम्ही त्या इतक्या सुंदर परजून ठेवलेले आहेत की तुमच्या शिष्यांपुढेच नव्हे तर संगीताच्या क्षेत्रात वावरणाऱ्या प्रत्येकासाठी तुम्ही एक अत्यंत आदर्श असं उदाहरण आहात. असं मला कुठच्याही प्रकारचा अलंकारिक भाव न आणता खूप मनापासून तुमच्यासाठी म्हणावं असं वाटतं. आणि मग आम्ही सगळे तुमचा इथं आदर करत असताना या सुंदर व्यासपीठावरती की जिथं महाकवी कालिदासांचं नाव लागलेलं आहे आणि इथला प्रत्येक क्षण हा आम्ही कवी कुलगुरू कुसुमाग्रजांच्या आठवणीतच काढतो, अशी आम्हाला एक सांस्कृतिक सवय झालेली आहे. मग मी तुम्हाला आत्ता अगदी शेवटच्या वळणावरती असं विचारते की यापुढं तुम्ही काय करायचं ठरवलं आहे आणि आपली ओळख नेमकी काय म्हणून जगापुढं कायम असावी असं तुम्हाला वाटतं? गात तर राहायचं आहे. मी रोज ईश्वराकडे प्रार्थना करते शेवटच्या क्षणापर्यंत मला गाव देत, मला आणखी काही नको. आणि एक चांगलं माणूस म्हणून माझी आठवण राहू, चांगली गायिकाच राहू देत पण चांगली माणूस म्हणून माझी आठवण राहू. अगदी विचाराच. तुम्ही डॉक्टरेट काय झालं संगीतामध्ये तुम्हाला माहिती, PhD करणं किती कठीण आहे की मार्गदर्शन करणारे विद्वानच मिळत नाही. तर मी ज्या काळी काम केलं त्या काळी सरगमवरती मी टीका करणारे जास्त होते, त्यामुळे मला खऱ्या अर्थानं मार्गदर्शन नाही मिळालं. फक्त नाव लावण्याकरता कुणाचं तरी नाव मी घेतलं असं झालं ते. त्यामुळे सर्व काम मलाच करावं लागलं. ते खूप स्वयंभूच काम आहे सरगमच्या संदर्भात त्यांचं. खूप आपण विचारा ना. तुम्ही हे बोललात, हीच आपल्या सगळ्यांची भावना आहे. त्यांनी एका कवितेत असं म्हटलं की एखादा सूर असा असावा क्षितिजाचाही पार दिसावा. त्यांनी लिहिलेल्या अनंत कवितांमधली माझी ती त्यांची सर्वात आवडती कविता आहे, जी मी अनेक मैफलींमध्ये लोकांना आपल्या परीनं संगीताकडे ओढून घेण्यासाठी मी त्याचा नेहमी वापर करते. प्रभाताई, तुमच्या शिष्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि हा संसर्गजन्य रोग आहे, त्यामुळे ते माझ्याही पण डोळ्यात आलं. आणि इथं सगळी माणसं दाखवत नसली तरी तीही याच भावनेतनं जात आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की डॉक्टर प्रभा अत्रे नावाचं चैतन्य भारतीय शास्त्रीय संगीताला आणि भारताच्या सांस्कृतिक क्षेत्राला आजन्म लाभो असं मला म्हणायचं आहे. तुम्ही म्हणाल व्यावहारिक विचार करा, मग मी असं म्हणेन की जीवेताम शरदशतम. 101व्या वाढदिवसाच्याला आपल्याला भेटायचंच आहे. प्रभाताईंसाठी आपण जेवढे मंडळी आहोत तेवढ्यांनी उभं राहून आपण त्यांना मानवंदना देऊया आणि इथं ह्या कार्यक्रमात आपण अर्धविराम घेतलेला आहे असं म्हणूया.
आणि सगळे इथे येऊ शकत नाहीत. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं नमस्कार, धन्यवाद.